हाय नमस्कार सर्वांना. तर कशा आहात सर्वजण? मस्त आहात ना? ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर मला तुम्हाला माझ्या आयुष्याबद्दल सांगायचं होतं. तर माझी माहेरची फॅमिली बघा, आई बाबा 2 भाऊ, आम्ही दोघी बहिणी, आम्ही असे 4 जण आहोत. आणि सासरची फॅमिली सासू सासरा, एक नणंद, दीर आणि माझे मिस्टर, ते 3 जण आणि 2 जावा. आम्ही असे आमचे सासू सासरे आणि दीर म्हणजे आमची 6 जणांची अशी फॅमिली आहे आणि माझी 2 मुलं, अशी 8 जणांची फॅमिली आहे. तर सासू सासरे नसतात आमच्यापाशी. तर लहानपणापासून खरं तडजोड लई करावी लागली मला आयुष्यात. कारण घरची परिस्थिती तर गरीबच होती आणि त्यावेळेला लग्नही लहान वयात झालं. मी 5वीत असताना, म्हणजे माझ्या आत्तीच्या घरातच दिलं आहे मला, पण मी 5वीत असताना माझं लग्न झालं आहे. तसं म्हणायला गेलं तर मी आईच्या पोटात होते तेव्हाच माझं लग्न ठरवलं गेलं. कारण तेव्हाच म्हणजे माझे मिस्टर आहेत ना, त्यांना द्यायचं असं ठरवलं होतं. आणि जी माझी नणंद आहे ना, ती माझ्या लहान चुलत्याला दिली आणि आम्ही दोघी बहिणी 2 भावांना केल्या. म्हणजे भावाच्याच मुली आमच्या आत्तीनं 2 लेकांना केल्या. तर मग त्याच्यानंतर मग 5वीत असताना लग्न ठरवलं. त्याच्यानंतर मग आम्ही नाहीच म्हणत होतो. आम्ही या लग्नाला नाही तर नाहीच. कारण आम्हाला हेच नव्हतं. आम्हाला शिकायचं होतं. मला खूप शिकायचं होतं. शिक्षण इतकं घ्यायचं होतं. पण माझ्या स्वप्नांचा पूर्ण असा चुराडा केला घरच्यांनी. खरंच मी घरच्यांना खूप दोषी देते आणि आई-वडिलांना सुद्धा या शिक्षणाच्या बाबतीत तरी. आणि शिक्षण मला अजूनही शिकायला खरं तर आवडेल. पण बघू आता, मी शिकायचं म्हणते. बघू, अजून कोणाकडे विषय काढला नाही. फर्स्ट टाईम मी तुमच्याशी शेअर करते आणि बघूया काय होतं ते. मग नंतर नाही नाही म्हणत 8वीपर्यंत शाळेला मी 8वीला होते. 5वीपर्यंत नाही नाही म्हणत तिथनं 8वीपर्यंत शाळा कशी तर झाली 8वीपर्यंत. म्हणजे दिपावळीपर्यंत झाली शाळा. मग झाल्यानंतर मग तिथनं काय घरातले ऐकेनात. बाबा पण म्हणजे असं झालं तसं झालं, म्हणजे काय जरी घरचे प्रॉब्लेम असतातच की फाशी वगैरे. माझं ऐकत नाही. काल नुकताच सैराट पिक्चर हे झालता, रिलीज झालता. मग इकडं तिकडं बघून तर घरच्यांच्या मनात भीतीच ना. आपल्या मोठ्या घरात मुली आणि खेड्याकडे कसं असतं, लहान वयात लग्न करून द्यायचं हे ते. नाही नाही म्हणत मग लहान बहिणीचं लग्न ठरलं. मग तिचं लग्न ठरल्यानंतर मग समाजानं आवाज ठेवतो ना, मग तिचं लग्न केलं तर मोठीचं केलं नाही तिचं का. मग मोठीला अशी बटा लागतात ना आमच्या इकडं, हे होतं म्हणजे. म्हणतात मोठीला असं डाग बसतो ना तिच्या चारित्र्यावरच. लहान बहिणीचं केलं, मोठ्या बहिणीचंच का नाही, मग असं म्हणून की नाही घरातले पण असे खूपच हे करायला लागले, रागराग करायला लागले. परत बाबा ते मग काय करून असं म्हणलं आयुष्याची वाट तर लावूनच घ्यायची आहे. तर हो म्हटलं. मग तेव्हा काही समजत नव्हतं. 14 वय हे लग्नाचं असतं का, आणि तेव्हा मुलींना काय समजणार एवढं, आणि आम्हालाही काय समजत नव्हतं. असू देत म्हणून हो म्हटलं. तरी मग पण त्यांना एक अट घालूनच हो म्हटलं होतं. तर ह्याच्या पुढचं मी पुढच्या पार्टमध्ये सांगते. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. लाईक शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा कसा वाटला ते. आणि जर तुम्हाला असेच व्हिडिओ जर आवडत असेल तर ते मला कमेंट करून सांगा. मी पूर्ण माझी जर्नी तुमच्याशी शेअर करेन. तर चला, बाय. जय बाळूमामा. माझ्या मामांचा माझ्यावर माहिती आहे, माझ्या मामांचा माझ्यावर आशीर्वाद आहे. तर जय बाळूमामा.